श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालते. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोकदर्शना येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते दाहुनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. ती याची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करून त्याला स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयासी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकर राव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी पार्थून या स्वामीप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ते विशेष. आई स्वामीसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसमंत पीडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. चालले गावाबाहेरी आले शेख नुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचीत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुनी ऐशी. चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेख नुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकरराव तया दिवशी खाना धेदला फकीरासी. आणि शेख नुर दर्ग्यासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजाज्ञापित. बारीक वाटून निंबपित्र 10 मिरे त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध. तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव. औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव. 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावा बाहेर आहे मारुती. तेथे चुनिकेची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावा त्या स्थळी. भुजंगादिक मंडळी दाखवली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनिकेची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आधर. तेने साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णुशंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिशोध भाविक भक्त. नवमोध्याय गोढा. श्री स्वामी राजापर नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.